आचार संहिता में मतदाताओं के मत प्रभावित करने की सख्त मनाही। उम्मीदवारों पर मनपा के फ्लाइंग। महानगर पालिका चुनाव को लेकर जिले में आदर्श आचार संहिता लागू कर दी गई है। आचार संहिता के तहत किसी भी उम्मीदवार को मतदाताओं को पैसे, शराब, उपहार अथवा किसी भी प्रकार के प्रलोभन देकर उनका मत प्रभावित करने की सख्त मनाही है। चुनाव प्रक्रिया को निष्पक्ष, पारदर्शी और शांतिपूर्ण ढंग से संपन्न कराने के लिए प्रशासन पूरी तरह सतर्क नजर आ रहा है। चुनावी माहौल में कुछ उम्मीदवार मतदाताओं को विभिन्न तरीकों से रिझाने की कोशिश करते हैं, लेकिन इस पर महानगर पालिका प्रशासन द्वारा गठित फ्लाइंग दस्तों की कड़ी नजर बनी हुई है। ये फ्लाइंग स्क्वाड लगातार अपने अपने क्षेत्रों में गश्त कर रहे हैं और संदिग्ध गतिविधियों पर तत्काल कार्यवाही कर रहे हैं। माननीय राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 15/12/2025 पासून नागपूर महानगरपालिका क्षेत्रात नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 करिता आचारसंहिता लागू केलेली आहे आणि आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे व्हायला पाहिजे याकरता म्हणजे कुठल्याही मतदाराला कुठले प्रलोभन देणे, कुठलेही शासकीय कामाचे टेंडर होऊ नयेत, निविदा होऊ नयेत, वर्क ऑर्डर होऊ नयेत, कुठले शासकीय वाहनाचा किंवा शासकीय इमारतीचा निवडणूक प्रलोभनाकरता असा कुठला वापर होऊ नये। तसेच कुठलेही जाहिराती, फलक याचा कुठलाही वापर होऊ नये किंवा मतदारांना प्रलोभित होणारे असे कुठल्याही ऍक्टिव्हिटीज घडू नयेत याकरिता आचारसंहिता लागू झालेली आहे आणि त्या अनुषंगाने जे मतदाराला प्रलोभित होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही त्या सगळ्यावरती आळा घालण्याकरता नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक करता मान्य राज्य निवडणूक आयोगाने आचारसंहितेची जे एक आचारसंहिता SOP दिलेली आहे, जे मानक दिलेले आहे, त्या मानकचं पालन होण्यास्तव त्यांनी जसं त्यात निर्देशित आहेत की तुमच्या SST असायला पाहिजे, म्हणजे स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम, जे नागपूर महानगरपालिका क्षेत्रात कुठल्याही प्रकारचं मतदारांना प्रलोभित करण्याकरता कुठल्याही अनुषंगिक वस्तू, कुठल्याही कॅश, रोख रक्कम ही येऊ नये म्हणून नागपूर महानगरपालिका क्षेत्रात एंट्रन्स होणाऱ्या आगमन होणाऱ्या रस्त्यावरती एक SST निर्माण करण्याचं, त्याप्रमाणे 19 ठिकाणी SST निर्माण केलेले आहे आणि त्या 19 ठिकाणी म्हणजे 24/7 तास SST कार्यरत असतात। ते वाहन चेकिंग करणे, नागपूर शहरात प्रवेश होणाऱ्या वाहनामध्ये काही रोकड रक्कम किंवा काही लिकर, दारूसाठा इत्यादी काही वस्तू येतात का याची तपासणी, आणि त्या वस्तू मतदारांना प्रलोभना करता येतात का याची तपासणी करून त्यांना जप्ती करणे। त्याच्यानंतर FST आहे की जे फ्लाइंग स्क्वॉड आहे, जे कुठली जर तक्रार आली, आचारसंहितेचं उल्लंघन होत आहे, इथे याचा वापर सुरू आहे, मतदारांना कशाचे पैशाचे वाटप होत आहे, इतर अनुषंगिक वस्तूचं वाटप होत आहे, असे जर तक्रारी आल्या तर त्या तक्रारी वेळीच त्या तक्रारीवर पोहोचवण्याकरता FST फ्लाइंग स्क्वॉड निर्माण केलेले आहेत। त्या झोनच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फ्लाइंग स्क्वॉड तैयार केलेले आहेत, जवळपास 60 फ्लाइंग स्क्वॉड। प्रशासन ने स्पष्ट किया है कि यदि कोई भी उम्मीदवार या उसका समर्थक मतदाताओं को पैसे, शराब, उपहार या अन्य किसी तरह का लालच देते हुए पाया गया तो उनके खिलाफ संबंधित पुलिस थाने में आदर्श आचार संहिता के उल्लंघन का मामला दर्ज किया जाएगा। इसके साथ ही चुनाव कानूनों के तहत आगे की सख्त कार्रवाई भी की जा सकती है। त्याच्यानंतर आपल्या हे जे परवानग्या ज्या दिलेल्या असतात त्या परवानग्यानुसारच कुठली प्रचार रॅली म्हणा किंवा कुठली सभा म्हणा, तर त्यामध्ये त्यातलं चित्रीकरण करण्याकरता एक VST तयार केले, व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम। त्या जवळपास नागपूर महानगरपालिका क्षेत्रात प्रत्येकी 2 प्रमाणे अशा 2 पाडीत अशा 40 VST कार्यरत आहे। त्याच्यानंतर जे चित्रीकरण करून आणलं जातंय VST द्वारा, तर त्याची एक चित्रीकरण बघणे आणि बघितल्यानंतर ज्या परवानगीनुसार जेवढ्या तुम्ही
परवानगी दिली होती, जेवढ्या व्हेकलची परवानगी दिली होती, जेवढी तुम्ही पताकाची परवानगी दिली होती, जेवढी झेंड्याची परवानगी दिली होती, जेवढ्या व्हेकलची परवानगी, तेवढेच व्हेकल त्या प्रचार रॅलीमध्ये होते की नाही होते याचं तिथे VST द्वारे रेकॉर्डिंग आणलं जातं आणि त्या रेकॉर्डिंग ते VVT म्हणून एक टीम असतं, व्हिडिओ व्हिविंग टीम, त्याच्या माध्यमातून ते तपासलं जातं आणि तपासण्यात जर त्यांना आढळलं की परवानगीपेक्षा तिथे जास्त व्हेकल होते, तिथे जास्त झेंडे होते, तिथे जास्त टोप्या घालून होते लोक त्या प्रचार उमेदवाराच्या, तर त्याचा तो डाटा तो मग इलेक्शन एक्सपेंडिचर मॅनेजमेंट कमिटीकडे जातोय आणि ती कमिटी मग दर दिवशी त्या पर्टिक्युलर उमेदवारांकडनं आज दिवशी झालेला खर्च आणि VSTने रेकॉर्डिंग केलेल्या बाबीमध्ये आढळून आलेल्या व्हेकलचा वापर, झेंड्यांचा वापर, बॅनरचा वापर इत्यादीचं ते रिकन्सिलेशन केलं जातंय आणि इलेक्शन एक्सपेंडिचर मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून त्याची हिशोब ठेवला जातं. म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं तर जे आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही आणि झाले तर त्यांच्यावरती वेळीच कारवाई व्हावी या अनुषंगाने ही आचारसंहिता चे काटेकोर पालन करण्याकरता जवळपास SSTच्या 57 टीम, FSTच्या 60 टीम, VSTच्या 40 टीम आणि VVTच्या 10 टीम अशा अहोरात्र कार्यरत आहे. त्या अनुषंगाने जर रिपोर्ट बघितला तर जवळपास 9,40,000 ची कॅश जप्त केलेली होती. त्यानंतर जवळपास 1300 लिटरची दारू जप्त केलेली, अशा प्रकारच्या कारवाई सुरू आहे. सर, बरेच उमेदवार जे आहेत ते मतदारांना सहलीच्या प्रलोभन दाखवतात किंवा त्यांच्यासाठी भेटवस्तू साड्यांसारखे गिफ्ट करतात, हे देखील आचारसंहितेत मोडतं का सर? हा, जर म्हणजे कुठल्याही मतदाराला प्रलोभन देण्यासारख्या ज्या काही वस्तू असतील त्या वस्तूचं वाटप होऊ नये हेच एक आचारसंहितेमधलं एक पॅरामीटर आहे की त्याचा वापर होऊ नये आणि त्या अनुषंगाने तक्रार आली तर वेळीच त्या तक्रारीवरती FSTने अटेंड करावं, त्याचा रिपोर्ट सादर करावा, रिपोर्ट संबंधित आरोकडे सादर करावा आणि आरोने त्या संबंधी निर्णय घेऊन त्याच्यावरती कारवाई करण्यात. सर, सोशल मीडियावर पण जो प्रचार सुरू आहे किंवा पेड न्यूज सुरू आहे ते देखील आचारसंहितेमध्ये मोडतं का? हा, ते सुद्धा आचारसंहितामध्ये मोडते. त्याच्याकरता मीडिया सर्टिफिकेशन आणि मॉनिटरिंग कमिटी म्हणजे त्याला MCMC म्हणता येईल, ते MCMC ती सुद्धा कार्यरत असतं की कुठल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठलं प्रचार सुरू आहे का आणि तो जर करायचा असेल तर त्या MCMCने तो सर्टिफाय करायचा की यांनी काय डिस्प्ले करायला पाहिजे, कुठलं मॅटर डिस्प्ले करायला पाहिजे, कुठल्या टीव्हीवरती किंवा कुठली पेड न्यूज द्यायला पाहिजे, हे अगोदर MCMC कडनं सर्टिफाय करून घ्यायचं आहे आणि सर्टिफाय केल्यानंतर त्यानुसार त्यांना सोशल मीडिया थ्रू म्हणा किंवा त्यांच्या आपल्या टीव्ही माध्यमातून म्हणा किंवा LED स्क्रीनच्या माध्यमातून म्हणा त्यांना त्या प्रचार केला जाईल आणि तो त्याच्यावरती येणारा खर्च, त्याच्यावरती नियंत्रण इलेक्शन एक्सपेंडिचर मॅनेजमेंट कमिटीने ठेवणं अपेक्षित आहे. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर काय कारवाई केली जाते? आचारसंहितेचा भंग करणाऱ्यावरती जर कारवाई झाली तर तेच म्हणजे आचारसंहितेचं उल्लंघन झालंय म्हणून त्यांना आरोच्या लेवलवरती गुन्हा दाखल करण्याचं प्रावधान आहे. थैंक यू सर. चुनाव अधिकारियों ने मतदाताओं से भी अपील की है कि वे किसी भी प्रकार के प्रलोभन में न आएं और अपने मताधिकार का उपयोग पूरी स्वतंत्रता और विवेक के साथ करें. साथ ही आचार संहिता के उल्लंघन से जुड़ी किसी भी जानकारी की तुरंत प्रशासन या पुलिस को सूचना देने का आग्रह किया गया है. प्रशासन का उद्देश्य निष्पक्ष चुनाव सुनिश्चित करना है ताकि लोकतंत्र की मर्यादा बनी रहे. कैमरामैन सचिन के साथ सनी भोंगाड़े, शंखनाद न्यूज, नागपुर.